भारतात नक्षलवाद्यांचा प्रभाव हा गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रासाठी मोठी समस्या बनलाय। गरीब आणि पिछड्या लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा नक्षलवाद्यांचा दावा फोल ठरताना दिसतोय। स्थानिक आदिवासी आणि लोकांच्या मदतीने आपल्या कारवाईला अंजाम देणारे हे नक्षलवादी कायम सुरक्षा यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरत आले। याचमुळे 16,000पेक्षा सुरक्षा जवान आणि सामान्य माणसांना आपला जीव गमवावा लागलाय आणि या नक्षलग्रस्त भागांचा विकास सुद्धा थांबला होता। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात या परिस्थितीत बरीच सुधारणा झाल्याचं पाहायला मिळतं। तसे आकडे सुद्धा केंद्राने जाहीर केले। पूर्वीच्या सरकारचे सुरक्षा धोरण बाजूला ठेवत नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात आले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात शांती, सुरक्षा आणि समृद्धी निश्चित करण्यासाठी 3 स्तरीय धोरण तयार करण्यात आले। नक्सलवाद के हर फॉर्म को हमने पराजित करना पड़ेगा। बंदूक वाला भी है और कलम वाला भी नक्सलवाद, हमें इन सब का काट निकालना पड़ेगा। नव्या धोरणात शासन, सुरक्षा आणि विकासाचे विभिन्न दृष्टिकोन होते। इंटिग्रेटेड ऍक्शन प्लॅन अंतर्गत नक्षल प्रभावित क्षेत्रात मूलभूत सुविधा पुरवल्या गेल्या। शिक्षण, आरोग्य, रस्ते, पूल, सामाजिक आणि आर्थिक विकासावर भर देण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात 3 स्तरीय धोरण राबवण्यात आलं, त्यातलं पहिलं महत्त्वाचं धोरण पाहू। नक्षल प्रभावित क्षेत्रात मोबाईल कनेक्टिव्हिटीवर भर देऊन 13,823 टॉवरला मंजुरी देण्यात आली। पहिल्या टप्प्यात 2,542 मोबाईल टॉवर्सची उभारणी करण्यात आली। दुसऱ्या टप्प्यात 2,210 कोटी रुपये खर्च करून 2,343 मोबाईल टॉवर लावले जातात। केंद्र सरकारने नक्षल प्रभावित क्षेत्रात रोड कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर देण्यासाठी योजनेला मंजुरी दिली आहे। 12,100 किलोमीटरचे रस्ते आणि 701 पूल उभारण्यासाठी 12,021 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली। मे 2024 नंतर 10,475 किलोमीटरचे रस्ते आणि 243 पुलांची निर्मिती करण्यात आली। नक्षल प्रभावित भागात 90 जिल्ह्यात बँकिंग सेवेसोबत 4,903 पोस्ट ऑफिस उघडले गेले। अत्यंत संवेदनशील भागात 30 जिल्ह्यात 1,258 नव्या बँकेच्या शाखा आणि 1,348 ATM ची स्थापना केली आहे। नक्षल प्रभावित जिल्ह्यात 46 ITI आणि 49 कौशल्य विकास केंद्र उघडले गेले। नक्षल प्रभावित जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी 245 एकलव्य मॉडेल रहिवासी विद्यालयांना मंजुरी दिली गेली आहे। आतापर्यंत 130 एकलव्य मॉडेल रहिवासी विद्यालयांची स्थापना देखील झाली। 11 जिल्ह्यात नवोदय विद्यालय नव्हते। मोदी सरकारने 11 केंद्रीय विद्यालयांना मंजुरी देऊन 9 विद्यालय उघडले। 2009 में देश भर में 2258 नक्सलवादी घटनाएं होती थी और 2021 में वो घटते 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 509 रह गई है। केंद्राच्या नेतृत्वात दुसरे महत्त्वाचे धोरण आहे नक्षलवाद्यांवर नियंत्रण मिळवणे। नक्षलवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा यंत्रणेची सुरक्षा क्षमता वाढवणे। सुरक्षा यंत्रणेचे मनोबल वाढवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी दौरे देखील केले। नक्षल प्रभावित राज्यात 2019 पासून आतापर्यंत 195 नवे कॅम्प उभारले गेले। 250 फोर्टिफाईड पोलीस स्थानकांची निर्मिती करून 10 जॉईंट टास्क फोर्स बनवले। नक्षलवाद्यांना होणारा अर्थपुरवठा थांबवलाय। ईडीने 10 कोटी आणि NIA ने 37 कोटी जप्त केलेत। नक्षलवाद्यांचा मोबाईल लोकेशन आणि सोशल मीडिया ट्रेसिंग करून मग काढण्यात आलाय। 2014 पासून 2023 पर्यंत सुरक्षा यंत्रणावरच्या खर्चापोटी 2,606 कोटी रुपये देण्यात आले। हम कगार पर है, वो दिन दूर नहीं कि देश वामपंथी उग्रवाद से पूर्णतया मुक्त हो। केंद्राच्या नेतृत्वात तिसरे महत्त्वाचे धोरण आहे नक्षलवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय साधणे।
केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय आणून अनेक विकासाची कामे केली गेली। केंद्राच्या अनेक योजनांद्वारे नक्षल प्रभावित राज्यात मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय। केंद्र सरकारच्या या 3 स्तरीय योजनांचा फायदा महाराष्ट्रात गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित जिल्ह्यात तर झालाच, मात्र संपूर्ण देशात अनेक राज्यात 41% नक्षल प्रभाव घटलाय। 2013 मध्ये 76 जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया सुरू होत्या, आता त्या 45 जिल्ह्यापुरती मर्यादित आहेत। इतकेच नव्हे तर 2013 साली 1136 नक्षली घटना घडल्या, त्यात घट होऊन 2012 मध्ये 413 घटना घडल्या। नक्षल्यांच्या कारवाईत पूर्वी 397 जणांचे मृत्यू झाले होते, ते आता 98 पर्यंत आटोक्यात आलेत। सर्वसामान्य माणसांचे होणारे मृत्यू देखील 164 वरून 61 पर्यंत रोखले गेलेत। यूपीएच्या काळात 15,055 नक्षली घटना घडून 6,108 मृत्यू झाले, मात्र एनडीएच्या काळात 7,344 घटनांमध्ये 1,951 मृत्यू झाल्याचा दावा केंद्राने केलाय। याशिवाय नक्षल्यांचे 5,000 पेक्षा जास्त आत्मसमर्पण झाल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय।